ती गोष्ट म्हणजे इतिहास घडवला होता आकाश जांभळेने. त्या प्रकारची फलंदाजी आज आकाश जांभळे याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा हर्षल खराडे याने याने देखील आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र ची जी स्पर्धा होती त्यामध्ये अप्रतिम अशी पारी हर्षल खराडे यांनी करून दाखवली होती आणि एक चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय देखील त्यांनी त्या ठिकाणी दिला होता. त्या प्रकारची फलंदाजी आज हर्षल करून पाहायला मिळेल का, हे नक्कीच प्रश्न आहेत. निलेश हर्षल खराडे आणि आकाश जांभळे. निलेश भिलारे आता गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आलाय. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पासून आक्रमकता. हर्षल खराडे बँग ऑन फायर आहे. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. तर अप्रतिम फलंदाजी राहिलेल्या हर्षल खराडे यांनी अप्रतिम अशी सुरुवात करून दिलेली आहे भिवडी या संघासाठी. निलेश भिलारेवर हल्ला चढवला गेलाय पहिल्या चेंडू पासूनच. निलेश भिलारे याचा पुढील चेंडू अप्रतिम असा फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेने झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल. सुराता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल. आज खेळणं खूप महत्वाचं आहे. आज भिवडी संघासाठी अत्यंत गरज आहे. वैभव पवार यांची बॅट आज चालणं भिवडी संघासाठी आज खूप महत्वाचं आहे. स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधारी पारी आज खेळणं खूप महत्वाचं राहील. पुन्हा एकदा निलेश भिलारे पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर विकेटची प्राप्ती. हर्षल खराडे सारख्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. ओहो, बॅट कट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोल क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू खातं तर उघडलेला आहे, परंतु आज आक्रमक पारीचा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आज वैभव शेठ पवार यांच्याकडून बरेच मॅच मध्ये आज आक्रमक पारी त्यांची पाहायला मिळालेली नाहीये, परंतु आज ती पारी पाहायला मिळेल का? निलेश भिलारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत सामना करण्यासाठी वैभव पवार. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय बॅट कट पाहायला मिळालेली आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर आहे. धाव फलकावर धावा आहे त्या 7 धावा. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. हो, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेली आहे आणि एक धाव बऱ्याचशा काळानंतर त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 8 या आकड्यावर. आकाश जांभळे आता ऑन स्ट्राईक आहेत. आपल्या पारीतील पहिला चेंडू फेस करताना आता आकाश जांभळे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील बॅट तळपताना पाहायला आज मिळेल का, ते नक्कीच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. ओहो, घोष क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एका धावेची भर आहे. या एका धावेच्या भरीने धाव फलक जाऊन ठेपलेला आहे आता 9 या आकड्यावर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आहे त्यामध्ये 9 धावा जमा करण्यामध्ये भिवडी संघाला यश आलेलं आहे. आता अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अतुल कांबळे नक्कीच या ठिकाणी पाहतोय थोड्याचं दिशा भरकटण्याचं काम होतं,
परंतु आता ती पारी सांभाळून ठेवेल का, परंतु आता ती मजबूत स्थिती सांभाळून ठेवेल का, ते नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निलेश भिलारे पुन्हा एकदा त्याला कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या कानमंत्रावर आज अतुल कांबळे हा उतरेल का ते पाहावं लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर आहे. सामना करण्यासाठी वैभव पवार भिवडी या संघाकडून फलंदाजी मार्कवर आहेत. हो हो, पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पुन्हा एकदा अंतर. पवार आता या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी नाराज केलंय आज प्रेक्षकांना वैभव पवार यांनी. ही बकासुरी पारी कधी पाहायला मिळेल ते नक्कीच या ठिकाणी आता आपल्याला येणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी वैभव पवार यांची पारी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती नक्कीच या ठिकाणी करताना अतुल कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता विक्रम जांभळे फलंदाजी मार्कवर. उंच गेलेला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु तो बनेल प्रेक्षक. जातोय चेंडू सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. देऊया ते ठेवून आलाय हा खेळाडू. ओहो, नक्कीच नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर नो बॉल पंचांनी लगेचच घोषित केला आणि या नकारात्मक चेंडूचा नक्कीच कितपत फायदा आता आकाश जांभळे उचलताना आपल्याला पाहायला मिळतील ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायचं. आकाश जांभळे याच्याकडे आता एक चांगली संधी येऊन ठेपलेली आहे. धाव फलकाचा विचार केला तर 17 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण आहे तेच ठेवावं लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. फ्री हिटचा चेंडू आकाश जांभळे त्याचा कितपत फायदा घेत आहेत. अप्रतिम असा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. स्टेजला मानवंदना. मध्ये रंगलेलं यम महायुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका, कार्पेट स्वरूपाचा फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 24 या आकड्यावर. 24 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती भिवडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. परंतु विक्रमने जे आतापर्यंत जी फलंदाजी केलेली आहे ती अप्रतिम राहिलेली आहे. ओहो, सुरक्षित गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल कांबळे आता यांना यश मिळताना पाहायला मिळते. विक्रम
यांना माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. देऊया DJ यांना संधी. तर अतुल कांबळे आता गोलंदाजीची लय त्यांना प्राप्त झालेली आहे. ओहो, उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार. संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भिवडी संघाचा प्रत्येक खेळाडू पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय ते तितकंच महत्वाचं आहे. देऊया DJ यांना संधी. वा, परंतु आपण जर पाहिलं या आधीची मॅच जरी आपण पाहिली किंवा आत्ताची मॅच जरी आपण पाहिली, भिवडी संघाच्या जरी विकेट पडत असल्या तरी पण धावांवर टिकप राहण्यामध्ये भिवडी संघ नक्कीच या ठिकाणी आपल्याला अप्रतिम अशी खेळी त्यांची पाहायला मिळते. धावा कुठेही रोखल्या जात नाहीये. धावा प्रत्येक षटकामध्ये धावा कुठूनही आणल्या जात आहेत. हे तितकंच महत्वाचं आहे. आणि संघ ज्यावेळी बिल्डअप आपण करत असतो, संघाची ज्यावेळी आपण भिस्त बांधत असतो, त्यावेळी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी आपल्या संघामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपला जो म्होरक्या आहे तो चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या भिवडी संघासाठी अतिशय अतोनात मेहनत वैभव पवार यांनी घेतलेली आहे. भिवडी संघ बनवण्यासाठी अतिशय मेहनत वैभव पवार यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. ओहो, अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर गोलंदाजीमध्ये आकाश जांभळे यांना गुंडाळण्याचा प्रयत्न रणजित पवार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पण पहिला चेंडू डॉट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. रणजित पवारने जे नक्कीच आपण पाहतोय जी धाव गती होती ती रोखण्याचं काम रणजित पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर आहेत. अप्रतिम असा फटका आहे. फ्लायटेड हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका आकाश जांभळे यांच्या माध्यमातून. देऊया DJ यांना संधी. गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया आकाश जांभळे आता अप्रतिमाचा फटका राहिलेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. हालाकी जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर झेल सुटला गेलाय, परंतु जे क्षेत्ररक्षण आहे ना त्याला 100% मार्क आहेत. धावा वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आकाश जांभळेने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी जो प्रयत्न केलाय तो अप्रतिम आहे आणि ती संघाची गरज आहे. आकाश जांभळेची जर या ठिकाणी बॅट चालते
तर स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं आहे. रणजित पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 38 या आकड्यावर. 38 फॉर 3 लॉस. आता नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा लय प्राप्त केलेली आहे. ऑफ साईड द ऑफ डिलिव्हरी, थोडंसं बॅट्समन पासून लांब राहण्याचा प्रयत्न रणजित पवार याचा सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. रणजित पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकाश जांभळे ऑन स्ट्राईक. अप्रतिम असा फटका मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क हा षटकार आहे. आकाश जांभळे बँक ऑन फायर आहे. आज हर्षल कराळे टिकला नाहीये, वैभव पवार टिकलेला नाहीये. गोलंदाजी राहिलेली आहे. रणजित पवार पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आहे. याच दरम्यान तिसऱ्या षटकाचं देखील समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक जाऊन टेपलेला आहे 44 या आकड्यावर. 44 44 धावा धाव फलकावर आहेत. आता शेवटचं षटक बीसीसी करंजे संघाकडून कोण घेऊन येईल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. चला मॅचला सुरुवात करून घ्या. लगेचच पुढील गोलंदाजाला आपण आमंत्रित करायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिन धनावडे याच्याकडे गोलंदाजीची धुरा देण्यात आलेली आहे. शेवटच्या षटकासाठी सचिन धनावडे हा पर्याय बीसीसी करंजे या संघाने निवडलेला आहे. आकाश जांभळे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी आकाश जांभळेची राहिलेली आहे. 22 धावांची आक्रमक पारी आकाश जांभळे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आज आकाश जांभळे जर आपण पाहिलं तर भिवडी संघासाठी तारणहार बनलेला आहे. सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू. संकेत ज्याने पहिल्या चेंडूवर लगेचच आल्या आल्या षटकार लगावला होता. हो, आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते आणि एका धावेच्या भरीने धाव फलक जाऊन टेपलेला आहे 45 या आकड्यावर. परंतु आकाश जांभळे त्या प्लेयरला आकाश दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्या खेळाडूला कानमंत्र देताना आकाश जांभळे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन धनावडे गोलंदाजी मार्कवर आहेत. सामना करण्यासाठी संकेत. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नो +1. 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर धाव फलकाचा विचार केला तर 47 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि त्या नो बॉलचा कितपत फायदा आता संकेत हे घेताना आपल्याला पाहायला मिळतात ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. थोडंसं नक्कीच त्या ठिकाणी आता उत्सुकताशी गेलाय. ओ प्रतिम असा फटका आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट लाजवाब असा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिव्या डीजे
धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. विकेट जरी पडत असल्या तरी धाव संख्या स्टिकअप आहे, ते तितकंच महत्वाचं आहे. जी बिल्ड आहे भिवडी या संघाची ती कायम आता ठेवताना पाहायला मिळालेली आहेत. सचिन धनावडे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जातोय, परंतु डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. डॉट चेंडू नक्कीच आता पाहायला मिळालेला आहे. सचिन धनावडे पुन्हा एकदा आपली लय प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा संकेत. पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. मिसफिल्ड पाहायला मिळालेली आहे. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. आकाश जांभळे आता फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता आकाश दाखवणं त्यांची जबाबदारी आहे, कारण संकेत ज्यावेळी बॅटिंगला होता त्यावेळी पुन्हा पुन्हा कानमंत्र देताना आपल्याला आकाश जांभळे पाहायला मिळत होते, परंतु आता स्वतः फलंदाजी मार्कवर. अप्रतिम असा फटका आहे. हो हो हो, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. आकाश जांभळे याने आज मना जिंकण्याचं काम केलंय. दाखवलाय पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे का? हो, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि आकाश जांभळेच्या आक्रमक पारीचा तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. बीसीसी करंजे संघाचे दोन्ही फलंदाज देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. तर टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. तर 61 धावांचं टार्गेट आहे. 60 धावा भिवडी संघाने कुटलेल्या आहेत, परंतु राजेश धनावडे आणि रणजित पवार ही जोडी बीसीसी करंजे संघाकडून आता फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजीचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर शिवाजी भिवडी संघाकडून गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्या बाह्या मजबूत आहेत आणि त्या मजबूत बाह्या नक्कीच एक प्रमुख आकर्षण आहेत भिवडी संघाचे. आणि त्यांच्या या मजबूत बाह्याने एक वेगळी शैली त्यांची आपल्याला पाहायला मिळते, हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज शिवाजी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. शिवाजी पवार
पहिल्या चेंडूवर सुरेख असा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चौकार त्या ठिकाणी लगावला गेलाय आपल्या शैलीमध्ये. रणजित पवार देऊया डीजे यांना संधी. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि येतोय हा लाजवाब असा षटकार. रणजित पवार बँग ऑन फायर. देऊया डीजे यांना संधी. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही, ते महत्वाचं आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू. धाव फलकाचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावर आहेत. 61 धावांचं टार्गेट आहे. माइंडसेट आहे. रणजित पवार ऑन स्ट्राईक. अप्रतिम मिनी हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि ते हेलिकॉप्टर सक्सेसफुल होताना पाहायला मिळतंय. फ्लायटेड षटकार. देऊया डीजे यांना संधी. सोळा धावा धाव फलकावर आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरच्या दिशेने आकाश जांभळे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 17 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात बीसीसी करंजे संघाकडून पाहायला मिळते. 61 धावांचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करण्यासाठी पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धाव फलकावर आहेत. हर्षल दुसऱ्या षटकासाठी हर्षल कराळे हा पर्याय त्या ठिकाणी भिवडी संघाकडून निवडण्यात आलाय आणि रणजित पवार ऑन स्ट्राईक आहेत. 17 धावा धाव फलकावर आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. हर्षल याचा पुढील चेंडू. दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 18 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा रणजित पवार ऑन स्ट्राईक. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या कड्यावर. 20 धावा लगावल्या गेलेल्या आहेत धाव फलकावर. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 20 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. तर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आज थोडीशी खराब सुरुवात हर्षल याच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका स्ट्रेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 1 आणि 1 धावेवर समाधान मानण्यात आलंय
आणि एका धावेच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे. ते 21 आकड्यावर 21 फॉर नो लॉस. हर्षल याचा पुढील चेंडू. राजेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावची शक्यता होती परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेची भर आहे. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. रणजित पवार पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. रणजित पवार सारखा मोठा मासा त्या ठिकाणी गळाला लागतोय. देऊया डीजे यांना संधी. क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे आणि एका धावेच्या भरी बरोबरच आता धाव फलक जाऊन टेपलेला आहे. 23 या आकड्यावर 23. अतुल कांबळे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. अतुल कांबळे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या मॅच मध्ये अतुल कांबळेची आक्रमक पारी 28 धावांच्या आक्रमक पारी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. हर्षल याचा पुढील चेंडू. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली परंतु क्षेत्र जे निवडलंय ते घोषित आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 24 या आकड्यावर 24 फॉर 1 लॉस. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि आता 37 धावांची गरज आहे. 18.50च्या सरासरीने आता धावगती पाहिजे बीसीसी करंजे या संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज आता महत्वाचा आहे. ही जी ओव्हर आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी कोणाची निवड केली जाते भिवडी या संघाकडून ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. 12 चेंडू 37 धावांचं जे लक्ष्य आहे आणि धाव फलकावर धावा आहे त्या 24 धावा. 24 फॉर 1 लॉस. अजित जांभळे गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते. एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 25 या आकड्यावर 25 फॉर 1 लॉस. उंच गेलेला चेंडू झेल टिपला जातोय का? हो हो, अप्रतिमाचा फटका. अतुल कांबळे बँग ऑन फायर. षटकार पाहायला मिळतोय. देऊया डीजे.
प्रकारची धाव त्या ठिकाणी घेतलेली नाहीये. धाव संख्या स्थिर आहे. 31 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. उंची किती आहे ते पाहावं लागेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. लगातारचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतो. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. आता संधी आहे. ओ हर्षलने मोठी चूक त्या ठिकाणी केलेली आहे. झेल त्या ठिकाणी सोडला गेलेला आहे. आता नक्कीच या ठिकाणी थोडासा संभ्रम बिवडा आणि मागे बकासूर यांनी देखील त्यामध्ये भर घातलेली आहे. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. आता 6 चेंडू आणि 16 धावांची आता आवश्यकता आहे. पाहिजे 6 चेंडू आणि 16 धावांची आता आवश्यकता आहे. बिवडी संघ आता थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी केला जातोय. वैभव पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. 6 चेंडू 16 धावांची आता आवश्यकता आहे. बीसीसी करंजी आणि बिवडी दोन्ही संघांमध्ये तुंबळ युद्ध आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. वैभव पवार बॅट मध्ये आज काही करू शकलेले नाहीयेत, परंतु गोलंदाजीमध्ये आज चालणं खूप महत्वाचं आहे. शेवटच्या चेंडूवर जे महत्वाचं प्रसंग जो घडलेला आहे, हर्षल कराळेने जी कॅच सोडलेली आहे त्यामध्ये थोडंसं नक्कीच आता अपग्रेड होईल का ते पाहावं लागेल. वैभव पवार 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा. मॅच टर्निंग पॉइंट आहे. उंच गेलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार. अतुल कांबळे आपली इनिंग कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळतोय. अप्रतिम षटकार. संधी चालून आलेली आहे. झेल पुन्हा एकदा सोडला गेलाय. पुन्हा त्याच चुका त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतुल कांबळे जो आता तारणहार बनलाय बीसीसी करंजी संघासाठी आणि भिवडी संघासाठी. नक्कीच या ठिकाणी रोडा बनून बसलेला अतुल कांबळे याला दुसरं जीवनदान देण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. या प्रकारची मॅच दिलो की धडकन बडाने वाली मॅच. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे, परंतु आता वैभव पवार आता पुन्हा एकदा गोलंदाजीची लय पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु जो जबरदस्त फटका त्याच्या मांडीवर बसलाय त्याचा आवाज या स्टेज पर्यंत आलेला आहे. वैभव पवार 3 चेंडू 8 धावांची आता आवश्यकता आहे.
वैभव पवार ही मॅच घेऊन जातील का? अतुल कांबळे याच्यावर प्रहार लगवेल का? ये प्रश्न. पुन्हा एकदा त्या कार्पेट स्वरूपाचा फटका आहे. पुन्हा एकदा हर्षल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्या. हो मध्ये येऊ नका आज वैभव पवार. आपण पाहतोय वैभव पवार थोडस प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहेत आणि वैभव पवारांचा जो प्रेशर आहे तो आलेवाडी पासून भिवडी गावापर्यंत पाहायला मिळतोय. परंतु तो जो प्रवास आहे तो अतिशय खूप महत्वाचा. आता फक्त तेवढंच अंतर राहिलेलं आहे. आलेवाडीचा घाट आपण उतरलो तो भिवडीचा जो आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. उंच गेलेला चेंडू आणि त्या ठिकाणी पाहतोय BCC करंजे संघ विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. 2 जीवदान त्याला भेटलेले आणि 2 जीवदानाचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेताना अतुल कांबळे आताचा मॅचचा सामनावीर ठरतोय. कृपया आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा.